तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 24 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सुलक्षणा रूममध्ये येते. ती रूममध्ये आल्यावरती आरशावरती काहीतरी लिहिलेलं असतं. सुलक्षणा त्याच्यावरचं वाचते. उदयचा अंत जवळ आलाय. उदय एकदा वाचला, पण नशिबाने परत वाचणार नाही. एक एक करून तुझ्याकडचे सगळे निघून जातील. सुलक्षणा ते वाचते आणि खूप घाबरते. तर इथे कावेरी युगच्या गळ्यावरती चाकू ठेवते आणि त्याला ती धमकावते. कावेरी म्हणते, हे सगळं बंद करायचं, तुझ्या आईला घेऊन इथून कायमचं निघून जायचं. युग म्हणतो, कावेरी अगं यश या जगामध्ये नाही आहे आणि एवढी मोठी गोष्ट तू त्यांच्यापासून लपवून ठेवली आहे. हे सगळं कळल्यावरती काय होईल त्यांचं, जरा विचार कर. मी जाऊ मग इथून. कावेरीचे हात दगडाखाली अडकलेले असतात, त्यामुळे ती युगला तिथून जाऊ पण देऊ शकत नाही. ती आपला चाकू खाली करते. युग ठरवतो की असंच धमकवायचं आणि जे काही आपलं आहे ना ते मिळवायचं. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सुलक्षणा युगच्या आईला तिचं नाव विचारते. युगची आई आपलं नाव सरस्वती सांगते. सुलक्षणा सरूला अजून काही प्रश्न विचारणार तेवढ्यात युग म्हणतो, मा आई थकली असेल ना, तिचं वय पण झालेलं आहे, तिला गेस्ट रूममध्ये तिची राहण्याची सोय करतो. युग आपल्या आईला गेस्ट रूममध्ये घेऊन जातो. कावेरीला वाटतं की यांना एकदा दम दिलाच पाहिजे आणि यांना इथून हाकलून लावलंच पाहिजे. कावेरी त्या दोघांसाठी चहा ठेवायला जाते. तर इथे युग आणि त्याची आई गेस्ट रूममध्ये आलेले असतात. युगची आई म्हणते, बघतोयस ना एवढं मोठं घर, अरे हे तुझं हक्काचं घर आहे आणि हे तू मिळवायचं. तरी बरं ते कावेरीने आपली मदत केली ना, आपल्याला इथे घेऊन आली. युग म्हणतो, ती कावेरी आहे ना स्टुपिड आहे, स्टुपिड. तिच्या मूर्खपणामुळे आपण इथे आलोय. तेव्हा युग आणि युगच्या आईला आठवतं की युग आपल्याला भेटायला घरी आला होता. युगची आई त्याला विचारते, युग अरे कुठे होतास तू इतके दिवस आणि असं कोणतं काम मिळालंय तुला की इथं एवढा बिझी झालायस तू, फोन करायला वेळ नाही, भेटायला यायला वेळ नाही. युग फोटो दाखवतो आणि म्हणतो, आई हे बघ धर्माधिकाऱ्यांच्या घरी मी आता कामाला आहे. खूप मोठं घर आहे ते, घर काय महाल आहे, महाल. युग त्या घरात राहणाऱ्या सगळ्यांचे फोटो दाखवतो आणि सरूला आपला भूतकाळ आठवतो. सरू त्यावेळेस त्याला सगळं सांगते. सरू युगला यशचा फोटो दाखवते आणि त्याला म्हणते, हा तुझा सख्खा भाऊ आहे. अरे हा गेला. अरे माझी काही चूक नसताना त्या सुलक्षणाने मला घराबाहेर काढलं, मला खूप मोठ्या चुकीची शिक्षा दिली आहे आणि माझा यश त्यालासुद्धा त्या सुलक्षणाने मारून टाकले. म्हणून आता मला तुझी काळजी वाटते. तू त्या सुलक्षणापासून जरा जपून राहा. मला माहिती आहे ना, त्या सगळं उदयच्या घशामध्ये घालण्यासाठी तिने मुद्दाम केलं आहे सगळं. युगला आणि त्याच्या आईला सगळं आठवतं. युग आपल्या आईला सांगतो, आई ती स्वीट आंटी, अगं दिसते तशी नाही आहे ती सुलक्षणा. पॅकेजिंग एक आणि आतमध्ये वेगळीच आहे, भलतीच आहे ती. युगची आई म्हणते, बघितलंस ना ती अशीच आहे, मी तुला सांगितलं ना. अरे माझी काही चूक नसताना मला या घरातून बाहेर काढलं तिने आणि माझा पाय तिच्यामुळेच गमावला रे मी. आता खोटा पाय लावून मी फिरते आणि आपल्यावर जी वेळ आली ना ही गरिबीत राहण्याची, ती त्या सुलक्षणामुळेच आली आहे. म्हणून योग्य वेळी बदला घ्यायचा. वेळ आली की तिला घराबाहेर काढायचं आणि तिची प्रॉपर्टी आपण करून घ्यायची. युग म्हणतो, हो आई, ती सुलक्षणा आहे ना सगळ्यांना नियमात बांधवून ठेवते आणि सगळे तिला घाबरतात. आणि अजून मी एक नोटीस केले, अगं आपल्या इथं कुणी आठवणसुद्धा काढत नाही, आपलं कुणी नावसुद्धा काढत नाही. आता बघ मी ही सगळी सिच्युएशन बदलणार. रोज तुझी आठवण येईल ना असं काहीतरी मी करणार. रोज सगळ्यांना कळलं पाहिजे की तू इथे आहेस, तुझ्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. आता त्या सुलक्षणाला मी धडा शिकवणार, मी तिला सोडणार नाही. युग सुलक्षणाचा बदला घेणार असं आपल्या आईला वचन देतो आणि तेवढ्यात कावेरी आतमध्ये येते. युग घाबरलेला असतो. त्याला वाटतं की कावेरी आता आपल्या आईला ओळखणार, वीक घातला हे ओळखणार. पण सरूला आधीच चुणकुणकुण लागलेली असते. कोणीतरी येते असं तिला कळलेलं असतं, त्यामुळे तिने आधीच वीक घातलेला असतो. कावेरी सरूकडे जाते आणि विचारते, काय हो, का केलं तुम्ही हे असं? अहो तिथे तुमच्या घरी तर मला म्हणालात की माझा मुलगा सगळ्यांना फसवतोय आणि मला नाही आवडत, मला घरी घेऊन चल. आणि इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाशी हात मिळवणी करून हे सगळं हडपवू पाहताय. मी आत्ताच तुम्हाला सांगते, हां तुम्ही इथून बाहेर पडायचं, नाहीतर मी तुम्हाला धडा शिकवेन. मला वाटलं होतं तुम्ही चांगले आहात, युगच्या हाताला धरून तुम्ही त्याला घेऊन जाल घरी, पण नाही. इथे आल्यानंतर तुमची नियत फिरली, ही श्रीमंती तुमच्या डोळ्यात भरली ना, आणि म्हणून तुम्हाला हे सगळं करायचं आहे ना. युगची आई म्हणते, नाही गं मुली, अगं मी यासाठी सगळं केलेलं नाही आहे, जरा विश्वास ठेव. अगं मी इथे आले, पण त्या ताई खूप साध्या दिसल्या गं, आणि त्या वहिनींना जर काही झालं असतं ना, तुझ्या सासूबाईंना, तर मला वाईट वाटलं असतं. त्यांचा मुलगा या जगात नाही आहे आणि सुनेने एवढ्या महिने लपवून ठेवले, हे जर त्यांना कळलं असतं तर.
म्हणून मला गप्प बसावं लागलं आणि म्हणून असं काही काही खोटं सांगावं लागलं. कावेरी म्हणते, मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे हो. अहो तुम्ही फसव्या आहात आणि तुम्ही ही संपत्ती लुटायला इथे थांबलायत. आई फ्रॉड आणि मुलगा त्यापेक्षा फ्रॉड. पण एक लक्षात ठेवायचं, मी पण कावेरी आहे, हे घर माझं आहे आणि मी तुम्हाला या घरामध्ये अजिबात टिकू देणार नाही. आणि अजून एक, या घरातल्या एका जरी माणसाला तुम्ही त्रास दिलात ना तर मी खपवून घेणार नाही. डायरेक्ट पोलिसांना बोलून मी पोलिसामध्ये मला देईन. कावेरी त्या दोघांना धमकावते आणि तिथून निघून जाते. युग त्याच्या आईला म्हणतो, आई मी तुला वचन देतो, हे जे सगळं आपलं आहे ना ते मी तुला मिळवून देणारच, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सरू मनात म्हणते, अरे युग, हे काही आपलं नाही आहे. मी मुद्दाम तुला वचन शपथ याच्यामध्ये गुंतवून ठेवले. ही संपत्ती कधी आपली नव्हती आणि कधी नसणार पण. अरे त्या सुलक्षणाने मला घराबाहेर काढलं ना, त्याचा बदला मला घ्यायचा आहे आणि म्हणून मी इथे आले. आत्तापर्यंत मी बाहेर होते म्हणून तिचा थरकाप उडला होता, पण मी आता घरात आले. आता बघ, आता झाली आहे सुलक्षणाच्या शेवटाची सुरुवात. युगची आई मनामध्ये विचार करून हसायला लागते. युगचा वापर करून घ्यायचं ती ठरवते. तर रात्री युगच्या आईसोबत सगळे गप्पा मारत बसलेले असतात. यमू पौर्णिमा सगळे तिला प्रश्न विचारत असतात. तुम्ही कुठे राहता, काय करता, घरी कोण कोण आहेत. युगची आई काही पण उत्तर देत असते. युगची आई म्हणते, मी ना जवळच राहते आणि काय ना धुनी भांडी, मजुरी, भाजीपाला विकणं हे अशी काही पडेल ती कामं करते. आणि घरामध्ये म्हणाल ना तर खूप लोक आहेत, पण मला कोणी विचारत नाही. यमू म्हणते, तुम्ही जवळ राहता पण कुठे राहता कुठे. युग घाबरतो आणि तो विषय बदलतो. तेवढ्यात तिथे कावेरी येते. कावेरीने तुटलेली फ्रेम नीट करून आणलेली असते. कावेरी भिंतीला ती फ्रेम लावते आणि शपथ घेते. कावेरी म्हणते, या माय लेकांना मी घराबाहेर काढणारच. यश, तुम्ही जी घराची जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे ना ती मी पूर्ण करणार. आपल्या घराला कुणाचीही दृष्टी लागू देणार नाही. कावेरी त्या माय लेकांकडे बघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 24 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सुलक्षणा गप्पा जेवण वगैरे झाल्यावरच आतमध्ये येते. ती रूममध्ये येते आणि आरशाकडे बघते. तिथे लिहिलेलं असतं, उदयचा अंत आता जवळ आलाय. एकदा वाचला गो, पण नशिबाने परत परत तो वाचणार नाही आहे. एक एक करून तुझ्याकडचे सगळी माणसं लांब होऊन जातील, मी त्यांना लांब करणार. सुलक्षणा ते वाचते आणि पुरती घाबरते. तिला कळलेलं असतं की सरूने हे केले. सुलक्षणा इकडे तिकडे बघते. सरू तर घरामध्ये येऊ शकत नाही, खिडक्या दरवाजे सगळे बंद आहेत आणि आपण घरात आहोत. मग सरू आली कशी काय असं तिला प्रश्न पडतो. तर इथे कावेरी किचनमध्ये असते आणि युग काय स्वयंपाक केलं हे बघायला येतो. कावेरी त्याच्या गळ्यावरती चाकू ठेवते. कावेरी म्हणते, मी तुला आणि तुझ्या आईला मारून टाकीन, इथून गुपचूप निघून जायचं. युग म्हणतो, अगं काकूबाई, हे करून तुला काही मिळणार नाही आहे. अगं तू एवढं मोठं सत्य जे लपवून ठेवलं आहेस ना की यश या जगात नाही आहे, ते या सगळ्यांना समजेल तेव्हा काय होईल गं, जरा विचार कर. अगं एवढी मोठी गोष्ट तू त्यांच्यापासून लपवून ठेवली आहेस, म्हणून आता माझ्याशिवाय तुला पर्याय नाही आहे. तो काढ चाकू, मी काही घाबरत नाही तुला. युगमध्ये एवढा कॉन्फिडन्स आला आहे हे बघून कावेरीला जराशी भीती वाटते. कावेरी विचार करते की या दोघांना कसं बाहेर काढायचं.